तर एव्हरेस्ट शिखर सर करणारा औरंगाबाद पोलिसांचा कॉन्स्टेबल रफिक शेख आज औरंगाबादमध्ये परतला। विमानतळावर त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं। कसा होता एव्हरेस्टचा थरार या संदर्भात त्याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। औरंगाबाद ग्रामीणचा कॉन्स्टेबल रफिक शेख नुसताच एव्हरेस्ट सर करून आलाय। औरंगाबादसाठी आणि महाराष्ट्रासाठी ही मोठी आनंदाची अशी बातमी आहे। स्वतः रफिक शेख आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया कसा हा सगळा अनुभव होता। अशी एक वेळ येते ज्यावेळेस आपण इतकं मोठं टार्गेट पूर्ण करत असतो आणि कुठेतरी असं वाटतं की आता भीती वाटायला लागली आहे, आता इथून परतूया, एव्हरेस्ट जागाच अशी आहे। असा काही अनुभव आला की इथं वाटलं आता नको, किंवा खूप अशी भीती वाटली, किंवा आता काहीतरी वेगळं घडणार असं वाटलं? बघा, भीती तर सर्वांना, सर्व माउंटेनियर्सना ही वाटत असते। हे खूप बरेच माउंटेनियर्स हे कुंभू आईसफॉल म्हणून एक एरिया आहे, बेस कॅम्पपासून टिल कॅम्प वनपर्यंत। हा खूप डेंजरस एरिया आहे, याच्यात डेथ जास्त लोकांची होत असतात। तर ह्या सर्व प्रिकॉशन म्हणजे अनस्टेबल स्नो आणि आईस असतो, त्याच्यामधून तुम्हाला क्लाइम्बिंग करावं लागतं। तर त्यावेळेस असं वाटत होतं कुठेतरी यार इथं जर काही स्लाईड झालं, ॲव्हलांच आला तर आपली मृत्यू होईल। तर त्यावेळेस म्हणजे मला असं कधी वाटलं नाही की आपण रिटर्न व्हावं, मला कधीच वाटलं नाही। एक्सपिडिशनवरून आपल्याला सबमिट करायचं आहे एवढंच टार्गेट होतं आणि त्यानुसार मी माझी पूर्ण तयारीनिशी होतो। एक महत्त्वाचा प्रश्न की तुझ्या पायालाही त्रास झाला होता, असं नेहमी होतं? म्हणजे ज्यावेळेस आपण इतक्या मोठ्या उंचीवर जातो तेव्हा अनेक त्रास होतात, तुम्ही मृत्यूच्या दाढेत गेलं असंही म्हणत होते आणि त्यातून परतले, हा अनुभव काय सांगाल? ॲक्च्युली हे काय फ्रॉस्ट बाईट्सची मला ही झाली होती। तर हे अल्टिट्यूडचं होत असतं जेव्हा तुम्ही 8000 मीटर पेक्षा जास्त, माझ्या शूजमध्ये कंटिन्यू ते घाम येत होता आणि नंतर तो फ्रीज होत होता, त्याच्यामुळे ते झालं। हे होते रफिक, हे दुखतेच आता एव्हरेस्ट सर करून आले। रफिक यांचं स्वप्न होतं की जोपर्यंत एव्हरेस्ट सर करणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही। मात्र आता रफिक यांच्या अजून काही आशा आहेत, अजून काही स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि त्यानंतरच ते आता लग्न करणार आहेत। रफिक, तुमच्या पुढच्या मोहिमेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।